हायकोर्टाच्या निर्देशानंतर महाविकास आघाडीचा आजचा महाराष्ट्र बंद मागे. शरद पवारांनंतर काँग्रेस आणि ठाकरेंनीही केलं जाहीर. पुण्यामध्ये शरद पवार आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर करणार निषेध आंदोलन, तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना भवनाच्या समोर करणार आंदोलन. राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा. मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या सरी. राज ठाकरेंची आज सकाळी नागपूरमध्ये पत्रकार परिषद. आज नागपूर अमरावतीच्या पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे यांचा संवाद. आम्हाला मुख्यमंत्री पदामध्ये रस नाही, शरद पवार यांची स्पष्टोक्ती. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याच्या ठाकरेंच्या आग्रहानंतर पवारांचं मोठं वक्तव्य. उद्धव ठाकरे यांच्या आग्रहानंतरही काँग्रेस मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर न करण्यावरती ठाम. आधी निवडणुकांना सामोरं जाऊ, मग मुख्यमंत्री ठरवू, काँग्रेसची भूमिका. येत्या 3 तारखेला कागलमध्ये समरजित घाटगे करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. जयंत पाटील यांची घोषणा. कागल विधानसभेमधून हसन मुश्रीफांच्या विरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता. बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षेसाठी हस्तक्षेप करा. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मागणी. माजी आमदार जे.पी. गावित यांचं आमरण उपोषण सुरूच. नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तालयाच्या गेटवरच मुक्काम. पेसा क्षेत्रामध्ये तात्काळ पदभरती करण्याची प्रमुख मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. 11 लाख लखपती दीदींना पंतप्रधानांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.